तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेले बेछूट आरोप भाजप आमदार नितेश राणे आणि निलेश राणे यांना महागात पडण्याची शक्यता आहे। कारण या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी नारायण राणे यांच्या दोन्ही मुलांवर गुन्हा दाखल केलाय। तर निलेश राणे यांनी नुकतीच शरद पवार यांच्यावर टीका केली होती। यामध्ये त्यांनी शरद पवार यांचं नाव कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी जोडलं होतं आणि नितेश राणे यांनी आझाद मैदानातील मोर्चा दरम्यान शरद पवार यांच्यावर टीका केली होती। यावेळेस त्यांची जीभ घसरली होती। याच कारणावरून नितेश आणि निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर या प्रकरणी दोघांनाही चौकशीसाठी बोलावणार किंवा पुढे काय कारवाई होणार याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागल्यात। तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांनी नितेश आणि निलेश राणेंच्या विरोधात तक्रार नोंदवली होती आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांवर कायमस्वरूपी बोलणं, जर पंतप्रधानांवर बोलल्यानंतर देशद्रोह होऊ शकतो तर मुख्यमंत्र्यांवर देखील बोलू नये ही आमची भूमिका आहे। पण कारवाई त्यांच्यावर का होते मला माहित नाही। तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांच्याकडनं झालेले आहेत। म्हणजे जसं की अनिल देशमुख हे हिंदू आहेत म्हणून त्यांचा राजीनामा लवकर घेतला आणि नवाब भाई मलिक हे मुस्लिम आहेत म्हणून त्यांचा राजीनामा घेतला जात नाही। अशा पद्धतीचं हिंदू मुस्लिम करून समाजाचं ध्रुवीकरण करण्याचं काम हे त्या राणे बंधूकडनं झालेले। त्याबाबतची कंप्लेंट पोलिसांना दिलेली आहे। त्याच्यानंतर पवार साहेबांचे संबंध हे दाऊदशी आहेत असं वक्तव्य करून पवार साहेबांचे प्रतिमा मलिन करण्याचं काम हे त्यांच्याकडनं झालंय। त्याबद्दल सुद्धा पोलिसांकडे आम्ही तक्रार दाखल केलेली आहे। तर आता गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातल्या राजकारणामध्ये जे चाललंय त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलंय। पुण्यामध्ये एका कार्यक्रमाच्या दरम्यान उद्घाटन प्रसंगी ते उपस्थित असताना अजित पवारांनी हातातल्या यंत्रणांचा गैरवापर सुरू असून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलंय। मात्र त्याच वेळेस टाळी काही एका हातानं वाजत नाही असा सूचक टोलाही त्यांनी लगावलाय। याआधी जेव्हा देवेंद्र फडणवीस यांची चौकशी झाली त्यावेळेस त्यांनी भाष्य केलं होतं तर नोटिसा चौकशांचं राजकारण बंद करावं, जनतेला यामध्ये अजिबात रस नाही असं मत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केलंय। अनेकदा कोण काय वक्तव्य करतं, कुणाच्याबद्दल अशी वक्तव्य करतात, ज्यांच्याबद्दल वक्तव्य करतात त्यांच्याबद्दल बोलण्याची वक्तव्य करण्याची योग्यता तरी आहे का? काही कुणी बघत नाही, उचलली जीभ लावली टाळायला आणि त्याच्यामध्ये दोन्ही बाजूचं चुकतंय। मी असं म्हणणार नाही की एकाच बाजूची चूक आहे, दोन्ही बाजूची चूक आहे। टाळी एका हाताने वाजत नाही ही गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या आणि लोकांना पण हे आवडत नाही। महाराष्ट्रामध्ये समाजकारण राजकारण करत असताना सुसंस्कृतपणा हा अंगीकारला पाहिजे। काही जण सत्तेमध्ये येणार, काही जण विरोधी पक्षामध्ये राहणार, एकमेकाच्या बद्दल आकस नाही ठेवला पाहिजे। एकमेकाच्या बद्दल आपल्या हातामध्ये असणाऱ्या यंत्रणांचा वापर राजकीय भूमिकेतनं एकमेकाला संपवण्याच्या करता कधी आपल्या महाराष्ट्रामध्ये झाला नव्हता। परंतु पुणेकरांनो, अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो अनेकदा कोण काय वक्तव्य करतं, कुणाच्याबद्दल अशी वक्तव्य करतात, ज्यांच्याबद्दल वक्तव्य करतात त्यांच्याबद्दल बोलण्याची वक्तव्य करण्याची योग्यता तरी आहे का? काही कुणी बघत नाही, उचलली जीभ लावली टाळायला आणि त्याच्यामध्ये दोन्ही बाजूचं चुकतंय। मी असं म्हणणार नाही की एकाच बाजूची चूक आहे, दोन्ही बाजूची चूक आहे। तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक मोठं विधान केलंय। काँग्रेसला महाविकास आघाडीमध्ये सहभागी व्हायचं नव्हतं असं विधान नाना पटोले यांनी केलंय। केवळ भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये आल्याचं नाना पटोले म्हणाले। आम्हाला मुख्यमंत्री नको, उपमुख्यमंत्री नको, मात्र पहिल्याच अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे अशी अट सोनिया गांधींनी घातल्याची माहिती त्यांनी दिली आहे। महाराष्ट्राचं सरकार जेव्हा निर्माण करण्याची वेळ आली तर त्यावेळेस सोनिया गांधीजींना काही हे सरकार करायचं नव्हतं, पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं असं प्रामाणिक मत त्यांनी म्हणालंय। पण आम्ही या सत्तेत सहभागी झाल्यानंतर आमची जी भूमिका राहणार आहे
ती भूमिका अशी राहणार आहे की शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. आणि म्हणून सोनिया गांधीजींनी सांगितलं की बाबा आम्हाला मुख्यमंत्री नको, आम्हाला उपमुख्यमंत्री नको, तुम्हीच बनवा, पण सरकारच्या पहिल्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा झाली पाहिजे. तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली आहे. कर्नाटकमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्या जातात, तर अनेकांच्या मनात ईव्हीएम बद्दल शंका असल्यानं प्रयोग म्हणून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी आव्हाडांनी केली आहे. पुढील कॅबिनेटमध्ये हा विषय उपस्थित करणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय. पुढच्या कॅबिनेटमध्ये मी स्वतः हा विषय काढणार आहे आणि याबाबत सरकार काय भूमिका घेते मला माहीत नाही, पण ही माझी भूमिका आहे की लोकांना ईव्हीएमबद्दल शंका आहे, शंकेचं जाळं विणलं गेलेलं आहे, लोकांच्या मनात ते घट्ट बसलेलं आहे, तेव्हा बॅलेट पेपरवर जाऊया ना. जर आपल्या अधिकारात आहे तर बॅलेट पेपरवर जाऊया. केंद्र जेव्हा महाराष्ट्राच्या राज्याची निवडणूक असेल किंवा केंद्राची लोकसभेची निवडणूक असते, ती साधारण केंद्र सरकार म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून त्याचं काम होतं. पण राज्याची निवडणूक कशी घ्यायची हे राज्यांना ठरवण्याचा अधिकार आहे सध्याच्या कायद्याप्रमाणे. आणि यानंतर नमस्ते महाराष्ट्रामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.